नाशिकच्या तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याचं प्रकरण. झाडं तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 900 हरकती प्राप्त. हरकतींवर आज जनसुनावणी होणार. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या. डॉक्टर गौरी गर्जेंनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य. गौरी गर्जेची आत्महत्या नसून हत्या, गौरीच्या नातेवाईकांचा आरोप. तर आत्महत्येवेळी मी घरात नव्हतो, अनंत गर्जेनं आरोप फेटाळले. डॉक्टर गौरी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकललं. क्रिकेटपटू स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा आला झटका. मानधनाच्या वडिलांवर सांगलीमध्ये उपचार सुरू. विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड. फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोतींचं विरोधकांना प्रत्युत्तर. अनेकदा बोलायचं असतं वेगळं, मात्र अर्थ निघतात वेगळे. अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव. भाजपसोबत राजकीय मतभेद, मात्र भाजपला सुसंस्कारी पक्ष मानते. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. महाराष्ट्र सदनामध्ये कॅन्टीनमध्ये अचानक म्हस्के भेटले. दिल्लीमध्ये नरेश म्हस्केंची भेट योगायोगानं. उदय सामंतांच्या दाव्यावर अंधारेंचं स्पष्टीकरण. देशाला दिशा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित. माजी खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश शपथ. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार. सूर्यकांत यांचा कार्यकाळ जवळपास 15 महिन्यांचा. भारतीय क्रिकेट संघाला नवं नेतृत्व. के.एल. राहुलच्या नेतृत्वामध्ये एकदिवसीय संघाचा कर्णधार. तर के.एल. राहुलच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडिया. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीमध्ये वाढ. निवडणूक काळामध्ये नेते इच्छुकांच्या धार्मिक विधीकडे कल. धार्मिक विधीमध्ये 30 ते 35% वाढ झाल्याची माहिती. बुलढाण्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी देणं भोवलं. मुख्याध्यापक नरहरी टिकार निलंबित. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची बैठक. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडली बैठक.